राज्यातील साखर कारखान्यात वापरण्यात येणारे आता एआय तंत्रज्ञान, एआय साठी 6% व्याजदर कर्ज हे दिलं जाणार आहे। राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना आता हे कर्ज उपलब्ध होईल। या ठिकाणी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, खरं तर साखर कारखान्यांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर व्हावा याकरता दोन पवारांमध्ये, मग ते शरद पवार आणि अजित पवार या दोन पवारांमध्ये वारंवार बैठका सुद्धा झालेल्या होत्या। या निमित्तानं दोन पवारांमधल्या नात्यांमधला गोडवा सुद्धा महाराष्ट्रानं अनुभवला। आता या सगळ्या संदर्भात अपडेट समोर येते की साखर कारखान्यात आता एआय तंत्रज्ञान तर वापरलं जाईलच, शिवाय याकरता केवळ 6% व्याजदरानं कर्ज उपलब्ध होणार आहे। नक्कीच, खरं तर राज्य शासनाची जी शिखर बँक आहे, या शिखर बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकांना हे कर्ज दिलं जाणार आहे। खरं तर आपण पाहिलं की गेल्या आठवड्यामध्ये पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी जी बैठक झाली, तो एक दिवसाचा कार्यक्रम झाला होता। यामध्ये या संदर्भातील राज्यभरातील अनेक तज्ञ त्या ठिकाणी आले होते आणि या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख जे अध्यक्षस्थान त्या ठिकाणी होते ते शरद पवार, अजित पवार आणि राज्यामध्ये साखर कारखान्यांवरती काम करणारे अनेक संशोधक त्या ठिकाणी होते आणि या सगळ्या परिषदेमध्येच हा ठराव घेण्यात आला होता। आणि या ज्या शेतकऱ्यांना साखरेसाठी वापर करणार आहे, ऊस लागवडीसाठी वापर करणार आहे, त्यासाठी आता 6% दरानं शासन कर्ज देणार आहे। खरं तर ही अत्यंत आधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे, या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचं उत्पन्न जे आहे ते मिळणार आहे। खरं तर ऊसामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं ऊस अधिकचं टन ऊस जो भरणार आहे, त्यामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यानंतर शेतकऱ्यांना यामधून अधिकचा नफा मिळेल लागवी। अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।